या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी बघूया। तर इथे आपल्याला प्रश्न असा विचारलाय की 14 वजा 2 बरोबर किती। त्याखाली विचारलंय 14 वजा 4 बरोबर किती। त्यापुढे विचारलंय 14 वजा 6 बरोबर किती। आणि खाली इथे काही आपल्याला वस्तू दिल्यात किंवा इथे सफरचंद आपण म्हणू शकतो। तर ते सफरचंदांची संख्या आपण मोजूया। ती म्हणजे पहिला हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर आपले इथे 10 सफरचंद म्हणजे इथे आपला 10 सफरचंदांचा एक गट इथपर्यंत पूर्ण झालाय। आणि त्यापुढे आपण मोजूया 11 हा 12 13 आणि 14। तर इथे एकूण 14 सफरचंद किंवा 14 वस्तू आपल्याला दिल्यात आणि तिथे आपल्याला 14 वजा 2 14 वजा 4 असा प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। आणि हे 14 म्हणजे किती हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे 14 वस्तू दिल्यात। आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला एक ही जी संख्या इथे दिली आहे ती अशा हिरव्या रंगामध्ये दिली आहे आणि हा जो 10 वस्तूंचा एक गट आहे तो सुद्धा आपण हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे। त्याचबरोबर 14 मधली 4 एकक ही जी संख्या आहे ती आपण निळ्या रंगाने दाखवली आणि निळ्या रंगाचा चौकोन इथे 4 वस्तूंसाठी दाखवलेला आहे। हे आपण असं थोडं वरती सरकवून घेतलंय आणि ह्याच्या खाली आता आपण लिहूया की हा एक दशकाचा गट आहे म्हणजे त्याच्यामध्ये 10 वस्तू आहेत आणि हा 4 एककांचा गट आहे म्हणजे याच्यामध्ये 4 वस्तू आहेत। आता आपण हा प्रश्न सोडवायला घेऊया। तर 14 वजा 2 हे करताना आपण या 14 वस्तूंमधून 2 वस्तू कट करूया। म्हणजेच आपण इथे या 2 वस्तूंवर काट मारूया अशा प्रकारे आणि राहिलेल्या वस्तू मोजूया। आपल्याकडे राहिलेल्या वस्तू किती तर 1 दशक म्हणजेच या 10 वस्तू तर आपल्याकडे शिल्लक आहेतच म्हणून आपण इथे सुरुवातीला 1 हा दशक स्थानी लिहून घेऊया आणि त्यापुढे या राहिलेल्या 2 एकक ज्या संख्या आहेत ती 2 ही संख्या इथे लिहून घेऊया। म्हणजेच पहिलं गणित आपण सोडवलंय 14 वजा 2 बरोबर 12 हे उत्तर आपल्याला मिळालंय। त्यापुढे आपण बघूया 14 वजा 4 म्हणजे किती। तर हे सोडवत असताना देखील आपण या एकूण 14 वस्तूंमधून 4 वस्तू वजा करूया। आपण सुरुवातीला इथे 2 वस्तू तर वजा केल्याच आहेत, आपण इथे तिसरी वस्तू सुद्धा वजा करू आणि चौथी वस्तू सुद्धा वजा करू। तर हे 4 वस्तू आपण वजा केलेल्या आहेत आणि आपल्याकडे शिल्लक किती राहिलेले आहेत तर 1 दशक म्हणजेच 10 वस्तू शिल्लक आपल्याकडे राहिलेल्या आहेत। त्या आपण इथे लिहून घेऊया। इथे 1 हा मी दशक स्थानी लिहितो आणि 0 हा एकक स्थानी लिहितोय। आता तुम्हाला इथे समजले असेल की 14 मधून 4 गेल्यानंतर आपल्याकडे 10 ही संख्या शिल्लक राहिली आणि 10 म्हणजेच 1 दशक म्हणजे हा संपूर्ण गट आपल्याकडे शिल्लक राहिला। आणि ते कशा प्रकारे होतात हे अजून सोप्या रीतीने समजून घेण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की 14 या संख्येचा अर्थ 10 अधिक 4 असा होतो आणि त्या 10 अधिक 4 मधून आपण वजा 4 ही संख्या केली त्यामुळे 10 हे उत्तर आपल्याला मिळाले। आपण पुढे असं लिहून घेऊया की 14 बरोबर किती तर 14 बरोबर 10 अधिक 4 आणि त्यामधून आपण हे 4 वजा करत आहोत। म्हणजेच हे 4 आणि हे 4 वजा झाल्यानंतर आपल्याला या भागाचं उत्तर जे आहे ते 0 असं मिळेल म्हणून आपण इथे लिहूया 0। म्हणूनच 14 मधून जेव्हा 4 जातात तेव्हा 0 शिल्लक राहतात आणि ते 0 आपल्याला इथे एकक स्थानी दिसत आहेत। त्याचप्रमाणे इथे वरती सुद्धा तुम्ही बघू शकता की 14 इथे सुद्धा 10 अधिक 4 वजा 2 म्हणजेच जसं आपण इथे खाली लिहिलं तसं लिहूया की 14 म्हणजे किती 10 अधिक 4 आणि त्यामधून आपण जेव्हा 2 ही संख्या वजा करतो तेव्हा याचं उत्तर जे येतं ते आपल्याला 4 वजा 2 म्हणजेच 2 ही संख्या मिळते आणि ती संख्या आपल्या इथल्या एकक स्थानी येते। म्हणजेच 14 मधून जर 2 गेले तर 12 उरले आणि 12च्या एकक स्थानी आपल्याला 2 ही संख्या दिसते। या पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे 14 वजा 6 बरोबर किती। आणि आपण इथे बघू शकतो
की 14 मधील 10 म्हणजेच एक दशकाचा गट आपल्याकडे आहे आणि 4 म्हणजेच एककाचा एक गट आपल्याकडे आहे आणि वजा 6. आता 6 ही संख्या 4 पेक्षा मोठी असल्यामुळे हे 4 तर सर्व गेले आणि आपण ह्या 4 एकक ह्याच्यावरती संपूर्ण काट मारून टाकूया आणि वरून 2 वस्तू सुद्धा अधिक गेल्या. म्हणजेच तुम्ही इथे बघू शकता की हे 4 एकक आणि 2 एकक 1 2 3 4 5 6 6 वस्तूंवर आपण काट मारली. आता राहिलेल्या वस्तू आपण इथे मोजूया. त्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच 14 मधून 6 गेल्यावरती किती शिल्लक राहिले तर ते म्हणजे शिल्लक राहिले 8 एकक. आणि अशा प्रकारे आपण हे तिन्ही प्रश्न सोडवलेले आहेत.